Kushal Shobawat. My factory is at Badlapur. So in बचपन में मैं जब चेस खेलता था तो उस समय इतना फेमस नहीं था. कई बार घोड़े के टोपी निकली हुई रहती थी, उन पीसेस के साथ मैंने खेला हुआ है. उसके बाद 20-25 साल तक बदलापुर आना जाना ट्रेन में, और फिर चेस को मुझे अपने बिजनेस के लिए छोड़ना पड़ा. लेकिन बदलापुर आते जाते ट्रेन के अंदर हम लोग मैग्नेटिक चेस से खेलते थे, ताकि वो अंदर से जो चेस का जो प्यार था वो बाहर आवे और अच्छे से खेले थे. अब पिछली इस बार जब विश्वनाथ जी मिले तो उन्होंने कहा, तो मुझे लगा कि चेस ने मुझे इतना आनंद दिया है, एक टाइप का मेडिटेशन है, और उसको आनंद को सबको मिले, इसके लिए इसको प्रमोट करना बहुत ज़रूरी है. और आई थिंक कि इंडिया कैन डू बेस्ट. अगर चेस के अंदर जितना आज अपना नाम है, विश्वनाथ आनंद जी वगैरह वगैरह सब, आई एम ए बिग फैन ऑफ बॉबी फिशर, बट आई लव ऑल इंडियन प्लेयर ऑल्सो. एंड आई विश कि ये टूर्नामेंट शोभावत के ने जो स्पॉन्सर किया, शोभावत इंडस्ट्रीज़ बदलापुर के, मैं एवरी ईयर कुछ ना कुछ ज़रूर चेस को अपनी तरफ से रिटर्न देना चाहूँगा. धन्यवाद. हाय, मेरा नाम वारन है. मैं टूर्नामेंट डायरेक्टर हूँ. जो टूर्नामेंट हमने ऑर्गेनाइज़ किया है वो मुंबई सबअर्बन में बहुत टाइम के बाद एक रैपिड रेटिंग टूर्नामेंट हो रहा है, जिसका रिस्पांस अभी तक बहुत अच्छा आया है. अराउंड 500 पार्टिसिपेंट्स खेल रहे हैं. दो डिफरेंट फेडरेशंस भी है. मोर देन 50% रेटेड प्लेयर्स है. तो ओवरऑल एक अच्छा एक्सपीरियंस भी मिल रहा है लोगों को, और बहुत सारे नए प्लेयर्स भी खेल रहे हैं जिनको अच्छा एक्सपोजर मिलता है. और अभी हम कंटिन्यू करेंगे कि ऐसी टूर्नामेंट्स और होती रहे, और 2 बड़ी टूर्नामेंट्स भी आ रही है दिसंबर में. होपफुली वो भी अच्छी सक्सेसफुल होगी. नमस्कार, माझं नाव अजिंक्य पिंगळे. मी शोभावत ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग चेस टूर्नामेंटमध्ये चीफ आर्बिटर म्हणून काम बघत आहे. या टूर्नामेंटमध्ये 491 स्पर्धकांनी पार्टिसिपेट केलं आहे. त्यापैकी 276 म्हणजे 276 फिडे नामांकित, ज्याला आपण रेटेड प्लेयर असे म्हणतो, तेवढे प्लेयर्स खेळत आहेत. 2 US फेडरेशनचे प्लेयर्स खेळत आहेत. या टूर्नामेंटमध्ये वैशिष्ट्य याचं असं आहे की ही टूर्नामेंट 15 मिनटं 3 सेकंड इन्क्रीमेंट ह्या टाईम काउंटरमध्ये खेळत जात आहे. जेव्हा आपण टूर्नामेंट 1 डे रॅपिड रेटिंग म्हणतो, ती टूर्नामेंट 10 मिनटं 5 सेकंड जास्तीत जास्त प्लेयर्स खेळतात. ती टूर्नामेंट जास्तीत जास्त होतात. पण ही टूर्नामेंट मात्र एकमेव टूर्नामेंट म्हणजे आतापर्यंत तरी माझ्या याच्यामध्ये बघितली आहे खूप कालावधीने, जी 15 मिनटं 3 सेकंड इन्क्रीमेंटनी खेळली गेली आहे. खूप दिवसानंतर इथे मुंबई सबअर्बनमध्ये रेटिंग टूर्नामेंट रचवली आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट असोसिएशन, महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि AICF यांना आहे. कारण ह्या एरियामध्ये टूर्नामेंट रचवणं हा फार मोठा टास्क त्यांनी हाती घेतला आहे. या टूर्नामेंटमध्ये चांगला हॉल आम्ही 2 हॉलमध्ये डिवाईड केला आहे. पहिल्या हॉलमध्ये 198 टेबल्स आहेत आणि बाकी वरच्या फर्स्ट फ्लोअरच्या हॉलमध्ये बाकीचे उरलेले टेबल्स आहेत. प्लेयर्ससाठी खाली व्यवस्थित बेसमेंटमध्ये जागा आहे बसायला. प्लेयर्स रिलॅक्स करू शकतात. कॅन्टीन फॅसिलिटी आहेत. आम्ही हा टूर्नामेंट 9ला सुरू करणार होतो, पण थोडा पाऊस जास्त पडल्यामुळे आम्ही ही टूर्नामेंट डिले केली थोडी, ज्याने की प्लेयर्स थोडे लेट येत होते कारण ट्रेन टायमावरती नव्हत्या. खूप लोकांना ट्रान्सपोर्टचा इश्यू झाला, तर त्यामुळे आम्ही ही टूर्नामेंट थोडी डिले सुरू केली आणि सध्या टूर्नामेंट व्यवस्थित चालली आहे. मी AICF, MCA आणि मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट असोसिएशनला धन्यवाद देतो की त्यांनी मला या टूर्नामेंटमध्ये चीफ आर्बिटर म्हणून काम करायची संधी दिली. ऑल इंडिया फिडे रेटिंग टूर्नामेंट गोरेगावमध्ये होते आणि तिथे 486 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून तसेच गुजरातसारख्या ह्याच्यामधून सिनियर सिटीजन्स खेळाडू खेळत आहेत. याला उत्कृष्ट
प्रतिसाद दिला गेला आहे आणि या स्पर्धेमध्ये विशेष करून म्हणजे लहान मुलांसाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. मुंबई चेस असोसिएशनच्या माध्यमातून मुंबई चेस असोसिएशन आज दोन्ही मुंबई चेस असोसिएशन ॲक्टिव्ह आहेत. MSDC MCDC हे भरपूर मोठ्या कालावधीनंतर रेटिंग टुर्नामेंट्स होत आहेत आणि रेटिंग टुर्नामेंट होणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपल्या मुलांना जर स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये जायचं असेल तर हा बेस आहे आणि मुंबईमध्ये आपल्याकडे खूप कमी ग्रँड मास्टर आहेत आणि ग्रँड मास्टर बनायचं असेल तर तुम्हाला रेटिंग टुर्नामेंट खेळणं आवश्यक आहे. आणि मी एक इंटरनॅशनल आर्बिटर असल्यामुळे मला महाराष्ट्राच्या चेस असोसिएशनच्या माध्यमातून ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या असोसिएशनतून नॅशनल्स आणि इंटरनॅशनल टुर्नामेंट बघायला भेटलं आहे. तर बेस तुमचं जर मुंबईच्या खेळाडूंना पुढे आणायचं असेल तर तुम्हाला हीच महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही मॅक्झिमम इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळल्या पाहिजेत. 500पेक्षा जास्तच खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. विश्वनाथ माधव, विठ्ठल माधव जे सेक्रेटरी आहेत आणि त्यांची कमिटी आणि या टुर्नामेंटचे चीफ आर्बिटर अजिंक्य पिंगळे यांनी या स्पर्धेमध्ये यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. चेस बेस इंडिया नेहमीच सहकार्य करते खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात चेस बेस इंडिया ही खूप महत्त्वाची कामगिरी सध्या इंडिया लेवलला आणि वरच्या लेवलला करत आहेत.